आणि यानंतर बातमी पावसाची आहे। कोकणासह विदर्भ मराठवाड्यात आज जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। अरबी समुद्रातलं जे वातावरण आहे ते अनुकूल नसल्याने कमी दाबाचा जो पट्टा होता तो पुढे सरकण्यात अनेक अडचणी येत आहेत। जूनच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने सध्या उघडीप दिली आहे, विश्रांती घेतली आहे। मराठवाडा आणि विदर्भात पाऊस नाही, तिकडे कोल्हापुरात सुरुवातीला चांगला पाऊस झाला पण सध्या पावसाने तिथेही ओढ दिली आहे। त्यामुळे बळीराजा जो आहे तो पावसाच्या प्रतीक्षेत आहे। गेले कित्येक दिवसांपासून बळीराजा याच्याकडे डोळे लावून वाट बघतोय त्या पावसाचं नंदुरबारमध्ये आगमन झालं। आज सकाळपासूनच नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसाच्या हजेरीने वातावरणात चांगलाच गारवा आलाय, तर पावसाच्या आगमनाने बळीराजासोबतच सर्वसामान्यांना देखील मोठा दिलासा मिळाला। गेल्या 2 दिवसांपासून नाशिक शहरासह इगतपुरी, घोटी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये संततधार पाऊस कोसळतोय। धरण क्षेत्रातही पाऊस झाल्याने गंगापूर, वैतरणा, भावली आणि दारणा या धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ व्हायला मदत होतीये। त्यामुळे पेरण्यांच्या तयारीला वेग आलाय। आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात 20% पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून दिली गेली आहे। उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे, जळगावमध्ये काही दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाला, मात्र त्यानंतर पाऊस थांबलाय, त्यामुळे पेरण्या खोळंबल्या।